हॅलो मंडळी, नमस्कार. स्वित्झर्लंडला जाऊन आल्यापासून मला बरेच लोकांचे कॉल्स, मेसेजेस आले की तुम्ही ट्रिप कशी प्लॅन केली, तुम्ही आयटनरी कशी प्लॅन केली, विजा कसा करायचा, तिथल्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज तुम्ही कशा केल्यात, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. तुम्हालाही असे प्रश्न पडले असतील आणि तुम्हाला स्वित्झर्लंडची बजेट फ्रेंडली आयटनरी हवी असेल तर तुम्ही एकदम परफेक्ट ठिकाणी आला आहात. बिकॉज कार्तिक नोस. प्लॅनिंगमध्ये सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे शेंगेन विजा. स्वित्झर्लंडसाठी लागणारा विजा हा शेंगेन विजा आहे. हा विजा तुम्ही VFS ग्लोबल या साईटवर जाऊन करू शकता. हा विजा करत असताना तुम्हाला फ्लाईट बुकिंग्स आणि हॉटेल बुकिंग्स करावे लागतात. ॲक्च्युअल बुकिंग्स करण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला कम्फर्टेबल असतील असे टेम्पररी बुकिंग्स अटॅच केले तरी चालतात. म्हणजे रिजेक्शन जरी आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. हां, रिजेक्शनला काही घाबरू नका. तुम्हाला या विजा रिलेटेड कुठले डॉक्युमेंट्स हवे असतील, हा विजा एक्झॅक्टली कुठून करायचा, हा विजा किती दिवसात येतो, अजून यासाठी काही कन्स्ट्रेंट्स आहेत का, असे प्रश्न पडले असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. मी तुमच्यासाठी एक डिटेल व्हिडिओ घेऊन येईल. स्वित्झर्लंडला तुम्ही फर्स्ट टाइम व्हिजिट करणार असाल आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स हवा असेल, म्हणजे सिटी एक्सपिरियन्स, नॅचरल एक्सपिरियन्स आणि स्नो एक्सपिरियन्स, तर माझी आयटनरी ही बेस्ट आहे. आणि शेवटी प्रो टिप्स पण आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फ्लाईट बुक करताना मुंबई टू झुरिक अशी फ्लाईट बुक करा. आणि ही फ्लाईट रात्रीची बुक करा, म्हणजे तुम्हाला स्वस्तात ही फ्लाईट मिळेल. आणि हो, ही फ्लाईट मिनिमम 4 महिने आधी बुक करा, कारण जसे जसे ट्रॅव्हल डेट्स जवळ येत जातात तसे तसे याचे रेट्स फार वाढत जातात. आणि फ्लाईट बुकिंग ही स्काय स्कॅनर ॲप्लिकेशनवरून तुम्ही करू शकता, कारण तिथे तुम्हाला भरपूर फ्लाईट ऑप्शन्स बघायला मिळतील आणि रेट्स कम्पेअर पण करायला मिळतील. झ्युरिकचे मेन टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहेत: लिंड चॉकलेट फॅक्टरी, झ्युरिक लेक, ग्रॉस मुन्स्टर चर्च, ओल्ड टाउन एरिया, लिंडनहॉफ हिलटॉप. यातलं झ्युरिक लेक आणि लिंड चॉकलेट फॅक्टरी हे तुम्ही सकाळी करा, कारण हे झ्युरिकच्या एका साईडला आहे. नंतर हॉटेलला चेक इन करून छान फ्रेश होऊन संध्याकाळी तुम्ही उरलेले 3 अट्रॅक्शन्स करू शकता. आणि हे चालत चालत पण करू शकता. झ्युरिक हे शहर फार स्वच्छ आणि सुंदर आहे, त्यामुळे तुम्हाला फार मज्जा येईल. झ्युरिक जवळ राईन फॉल्स नावाचा एक स्पॉट आहे. 1 तासाच्या अंतरावर आहे, पण एकदम बेस्ट आहे. स्वित्झर्लंडमध्ये ट्रेन्समधून ट्रॅव्हल करताना ब्युटिफुल लँडस्केप, फार्म्स आणि घरं बघताना एकदम स्वप्नात आल्यासारखं वाटतं. असो, कमिंग बॅक टू द पॉइंट. नेक्स्ट सिटी मी सजेस्ट करेन ती म्हणजे आहे लुसन. झ्युरिक HB वरून लुसनला जायला 1-1 तासाच्या अंतरावर भरपूर ट्रेन्स अवेलेबल आहे. स्वित्झर्लंडसाठी एक स्पेशल टिप: तुम्ही इथे SBB मोबाईल नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. यात ट्रेन इन्फॉर्मेशन, बस इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. आणि हो, स्वित्झर्लंडचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे ट्रेन्स टायमिंग परफेक्ट फॉलो करतात. 7:34 जर टाइम दिला असेल तर ट्रेन 7:34 लाच निघेल. असो, कमिंग बॅक टू द पॉइंट. लुसनचं पहिलं मेन अट्रॅक्शन आहे माउंट पिलाटूस. माझं हे फेवरेट अट्रॅक्शन आहे. पिलाटूस कुल्म म्हणजे पिलाटूस शिखराला जायला 2 मार्ग आहेत. पहिलं ट्रेन, दुसरं रोपवे. आम्ही इथे गोंडोला म्हणजेच रोपवेने मिडवेपर्यंत गेलो. इथे मिडवेला टोबोगान राईड नावाची एक फार भारी राईड आहे. ही करताना आम्हाला खूपच मज्जा आली होती. मिडवेपासून वर जायला इथे एक मोठा गोंडोला आहे. त्या गोंडोल्यात 30 ते 35 लोक मावतील असा हा मोठा आहे. वर गेल्यावर तिथे एक ऑब्झर्वेटरी आहे. या ऑब्झर्वेटरीमधून व्ह्यू बघायला काय भारी मज्जा येते. कसला व्ह्यू दिसतो इथून, आहा हा हा. इथून परत खाली यायला आम्ही ट्रेनने आलो होतो. ही ट्रेन 50 ते 60 डिग्रीच्या स्लोपने खाली येत होती. असली भीती वाटत होती मला. इथले ट्रान्सपोर्टेशन, आर्किटेक्चर आणि याचं मेंटेनन्स बघायला काय भारी वाटतं म्हणून सांगू. हे एक आर्किटेक्चर मार्वलच आहे असं मला वाटतं. कमिंग बॅक टू द पॉइंट. लुसनचं पुढचं अट्रॅक्शन आहे चॅपल ब्रिज अँड ओल्ड टाउन एरिया. चॅपल ब्रिज हा 14th सेंचुरीमधला जुना ब्रिज आहे आणि ओल्ड टाउन एरिया एक्सप्लोर करायला पण मस्त आहे एकदम. मी सजेस्ट करेन तुम्ही पण आमच्यासारखंच पिलाटूस सकाळी करून या आणि चॅपल ब्रिज अँड ओल्ड टाउन एरिया तुम्ही संध्याकाळी वॉक करत करत मस्त एन्जॉय. नेक्स्ट अट्रॅक्शन माउंट टिटलिस. असो, कमिंग बॅक टू द पॉइंट. हे अट्रॅक्शन दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेचं फेमस अट्रॅक्शन आहे. लुसनवरून 1 तासाच्या अंतरावर हे ठिकाण आहे. लुसन टू एंगेलबर्ग म्हणजेच माउंट टिटलिसच्या पायथ्याशी जायला
डायरेक्ट ट्रेन आहे. तिथून तुम्ही वर रोपवेने जायचं. वर आईस, स्नो म्युझियम असे भरपूर वेगवेगळे अट्रॅक्शन्स आहेत. इथे तुम्हाला फन राईड्स एन्जॉय करायचे असतील तर ते पण आहे, किंवा तुम्ही बर्फात खेळू पण शकता. काय मस्त स्पॉट आहे. नेक्स्ट अट्रॅक्शन, लुसन लेक बोट राईड. 1 तासाची ही राईड क्रूजमध्ये बसून माउंटेन व्ह्यू, लेक व्ह्यू आणि सिनिक ब्युटी एन्जॉय करत करत करण्याची ही राईड फार भारी आहे. ही राईड स्विस पासमध्ये फ्री आहे. अरे, मी तर तुम्हाला स्विस पास बद्दल सांगायचंच विसरलो. स्विस पास ही अख्ख्या स्वित्झर्लंडमध्ये अप्लिकेबल आहे. ही पास असेल तर तुम्हाला सगळे पब्लिक ट्रान्सफर्स फ्री आहेत. शिवाय भरपूर प्रायव्हेट ट्रान्सफर्समध्ये पण डिस्काउंट आहे. या रिलेटेड तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडीने बघत असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. लुसन नंतर नेक्स्ट सिटी म्हणजे इंटरलाकेन. स्वित्झर्लंडला हेवन ऑन अर्थ असे म्हणतात. या स्वर्गातील स्वर्ग म्हणजे इंटरलाकेन हे शहर होय. 2 लेक्सच्या मध्ये वसलेलं हे शहर, म्हणून याला इंटरलाकेन असे नाव पडले आहे. इतकं फोटोजेनिक असं हे शहर आहे, म्हणजे तुम्ही कुठेही फोटो काढला तरी व्ह्यू आणि बॅकग्राऊंड एकदम भारी असणार. इंटरलाकेनमध्येच नव्हे तर स्वित्झर्लंडमध्येच कुठेही तुम्हाला धूळ, कचरा आणि घाणेरडेपणा कुठेच दिसणार नाही. तुम्ही रस्त्यावर बसून जरी फोटो काढला तरी एकदम भारी येईल. काढू नका बरं का. असो, कमिंग बॅक टू द पॉइंट. इंटरलाकेनला भरपूर ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज असतात, जसे की पॅराग्लायडिंग, स्काय डायव्हिंग, जेट बोट, रिव्हर राफ्टिंग आणि हँग ग्लायडर. आम्ही इथे पॅराग्लायडिंग केलं होतं. काय भन्नाट एक्सपिरियन्स होता म्हणून सांगू. इंटरलाकेनला हार्डर कुल्म नावाचे एक माउंटेन टॉप पण आहे. इथे जायला 70 ते 75 डिग्रीवर एक हार्डर बान म्हणजेच हार्डर ट्रेन आहे. 10 ते 15 मिनिटाचा हा प्रवास फार थ्रिलिंग आहे. वर गेल्यावर तुम्हाला 2 लेक्स आणि मध्ये सिटी असं प्रॉपर व्ह्यू दिसतो. तिथे एक हार्डर कुल्म नावाचं रेस्टॉरंट पण आहे. मस्त फ्राईज खाल्ले होते आम्ही तिथे. इथले हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स फार भारी आहेत. इंटरलाकेन नंतर नेक्स्ट सिटी झरमॅट. तुम्हाला बर्फ आवडत असेल, बर्फात खेळायला आवडत असेल आणि एन्जॉय करायला आवडत असेल तर झरमॅट इज द प्लेस फॉर यू. इंटरलाकेनवरून झरमॅटला जायला ट्रेन्स आहेत. इंटरलाकेन टू स्पाईस, स्पाईस टू विस्प अँड विस्प टू झरमॅट. टोटल 3 तासाचा प्रवास आहे. झरमॅट हे कार फ्री विलेज आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्रक्चर्सचे वुडन घरं बघायला मिळतील. झरमॅटला मॅटनहॉर्न नावाचे एक माउंटेन आहे. इथे जायला गॉर्नग्राईट रेल्वे आहे. स्नोई माउंटेन्समधून ही रेल्वे 3000 मीटर वर मॅटनहॉर्नला घेऊन जाते. फार सिनिक अशी ही राईड आहे. वर गेल्यावर तुम्हाला बर्फासोबत खेळायला पण मिळतं आणि फार फन ॲक्टिव्हिटीज पण आहेत. इथे प्रोफेशनल्स स्कीइंग आणि स्नोबोर्डिंग करायला येतात. वरून काय अमेझिंग व्ह्यू दिसतो म्हणून सांगू. वाह. इथे जर तुम्ही स्टे केला तर रात्रीच्या थंडीत आणि लाईट्सच्या प्रकाशात हे शहर काही वेगळंच दिसतं. इथे तुम्ही डिनर डेट पण प्लॅन करू शकता. असो, कमिंग बॅक टू द पॉइंट. झुरिकला 2 दिवस, लुसनला 2 दिवस, इंटरलाकेनला 1 दिवस आणि झरमॅटला 1 दिवस अशी तुम्ही 6 ते 7 दिवसांची भारी ट्रिप प्लॅन करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही ग्रिंडलवॉल्ड, लाउटरब्रुनेन, युंगफ्राऊ होक, जिनिव्हा आणि बर्न या सिटीज पण एक्सप्लोर करू शकता. ऑफकोर्स वेळ, पैसे आणि डिस्टन्स बघून प्लॅन करा. आता नेहमीप्रमाणेच तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून खास तुमच्यासाठी काही प्रो टिप्स. पहिली, फ्री वायफाय. इथे पब्लिक प्लेसेसला फ्री वायफाय तुम्हाला मिळेल, त्यामुळे याचा भरपूर वापर करा आणि याची फार हेल्प होते. दुसरी टिप, खायचं काय? इथलं फूड फार महाग आहे, त्यामुळे तुम्ही स्टोअरमध्ये जाऊन ब्रेड, नूडल्स किंवा इतर कुठलेही रेडी टू कुक फूड घेऊन यायचं. हॉटेलमध्ये स्वतः जेवण बनवून मस्तपैकी खायचं. किंवा तुम्ही इंडियामधून रेडी टू कुक फूड बॅगमध्ये पॅक करून घेऊन जा. बॅगचं वेट लिमिट हे 22 ते 23 किलो असतं, त्यामध्ये आरामात मावून जातं. तिसरं, बेस्ट टाइम टू व्हिजिट. तुम्हाला जर प्लेझंट वेदर हवं असेल तर जून टू सप्टेंबर हा बेस्ट टाइम टू व्हिजिट आहे. हो, पण तुम्हाला स्नोफॉल किंवा स्की सीझन हवा असेल तर तुमच्यासाठी डिसेंबर टू मार्च हा बेस्ट टाइम टू व्हिजिट आहे. चौथी टिप, हॉटेल्स. फूडसारखंच इथे हॉटेल पण फार महाग आहे, त्यामुळे तुम्ही एअरबीएनबी किंवा सेल्फ चेक इन हॉटेल ऑप्शन्स ट्राय करा. मी सजेस्ट करेन
की काही ठिकाणी तुम्ही भारी स्टे कन्सिडर करा, जसे की इंटरलाकेन. आमचा इथला स्टे काय भारी होता म्हणून सांगू. शिवाय ब्रेकफास्ट ऑप्शन इन्क्लुडेड. हाण हाणलंय आम्ही तिकडे. तुम्हाला पण आयटनरीनुसार वेगवेगळ्या हॉटेलची लिस्ट हवी असेल तर माझ्या इन्स्टा आयडीला मला डीएम करा. 5वी टिप, युनिव्हर्सल ॲडॅप्टर. आपले साधे चार्जेस स्वित्झर्लंडमध्ये काही चालणार नाही, त्यामुळे तुम्ही हे युनिव्हर्सल ॲडॅप्टर कॅरी करा. 6वी टिप, पाणी. आता तुम्ही म्हणाल पाणी काय टिप आहे, तर इथे तुम्हाला पोर्टेबल वॉटर किंवा वॉटर बॉटल्स कॅरी करायची बिलकुल गरज नाही, कारण इथे सगळं पाणी हे ड्रिंकिंग वॉटर आहे. इथे वापरायचं पाणी किंवा प्यायचं पाणी असा काहीच भेद नाही. असो, सो थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.